मुंबईमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडते आहे। सकाळी 10 वाजता म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर काँग्रेसच्या या बैठकीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे या ठिकाणी बैठक घेणार आहेत आणि या बैठकीला राज्यातील काँग्रेसचे सगळे मोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मुंबईमध्ये महत्त्वाची घडामोड काँग्रेसच्या गोटातनं काँग्रेसची आज सर्व महत्त्वाच्या नेत्यांची बैठक या ठिकाणी मुंबईमध्ये होतीये। के.सी. वेणुगोपाल या बैठकीसाठी मुंबईमध्ये आहेत। तर एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपाच्या चर्चा अद्यापही सुरू आहेत, त्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही आणि या पार्श्वभूमीवरती होत असलेली बैठक। विक्रांत शिंदे सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। विक्रांत, आज मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये खल होतोय, के.सी. वेणुगोपाल त्यासाठी या बैठकीला आहेत। काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातले या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। काय नेमक्या चर्चा आहेत? काँग्रेसमध्ये काही जागा वाटपावरनं अस्वस्थता आहे का? असेल तर ती कोणत्या जागांवरती आहे आणि त्यात आज कसा तोडगा निघू शकतोय? विक्रांत, खरं तर आजची जी बैठक आहे ती जागा वाटपांसंदर्भातली नाही। अर्थातच महाविकास आघाडीचं सुद्धा जागा वाटपाचं जी चर्चा आहे ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीये, निर्णय आलेला नाहीये। मात्र आजची जी काँग्रेसची बैठक आहे ती जागा वाटपासंदर्भातली नाही। आजची जी बैठक आहे ती राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती 10 तारखेला महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात येते, त्यानंतर 16 तारखेला ती मुंबईत पोहोचेल आणि 17 तारखेला मुंबईमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो आणि रॅली याचं आयोजन करण्यात येणार आहे। या सगळ्याची तयारी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी यासाठी के.सी. वेणुगोपाल हे आज मुंबईत असतील। महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांची, मुंबईतल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडेल आणि नेमकं नियोजन कशा प्रकारे केलं जाणार आहे या संदर्भातली चर्चा होईल, त्यावर निर्णय होतील। आणि त्यानंतर राहुल गांधी यांची जी भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी मणिपूरमधून सुरू झाली होती तिचा समारोप सुद्धा मुंबईतच होणार आहे। त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाचं नियोजन नेमकं कसं असावं या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून ही जी बैठक आहे ती आज अंधेरीमध्ये, मुंबईतील अंधेरीमध्ये एका हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद विक्रांत या सविस्तर माहितीसाठी।